मित्रांनो, तुम्हाला पण जर तुमच्या आयुष्याचा किंवा मुकद्दरचा सिकंदर व्हायचं असेल आणि या टाईपचं एक स्ट्रेस फ्री आणि कॉन्फिडंट आयुष्य जगायचं असेल, तर सगळ्यात पहिले तुम्हाला तुमच्या आयुष्यातून फायनान्शियल इनसिक्युरिटी कायमची दूर केली गेली पाहिजे. आणि त्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर फायनान्शियल फ्रीडम मिळवणं जरुरी आहे. आता फायनान्शियल फ्रीडम म्हणजे नेमकं काय? याच्यासाठी मी तुम्हाला एक सिंपल प्रश्न विचारतो. इमॅजिन करा, आज तुमच्याकडे 10 करोड रुपयाचे इन्व्हेस्टेड ॲसेट्स आहेत. म्हणजे वेगवेगळ्या ॲसेट्समध्ये, जसं की स्टॉक्स आहे किंवा म्युच्युअल फंड आहे, रिअल इस्टेट आहे, गोल्ड आहे, बँक एफ-डीज आहेत. अशा वेगवेगळ्या ॲसेट्समध्ये मिळून तुमच्याकडे 10 करोड रुपयाचे इन्व्हेस्टेड ॲसेट्स आहेत. या 10 करोड रुपयाच्या इन्व्हेस्टेड ॲसेट्समधून तुम्हाला दर महिन्याला 7 लाख रुपयाचं मंथली इन्कम येत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पूर्णपणे कर्जमुक्त आहात. मित्रांनो, प्रश्न हा आहे की तुमच्यापैकी किती लोक ऑलरेडी या फायनान्शियल पोझिशनपर्यंत पोचलेली आहेत? फार कमी, म्हणजे हाताच्या बोटावर मोजण्या एवढी लोकच फक्त या पोझिशनपर्यंत पोचलेली आहेत. पण ज्या लोकांनी ही फायनान्शियल पोझिशन अचीव केलेलं आहे त्यांचं अभिनंदन, कारण त्यांनी त्यांच्या आयुष्यात फायनान्शियल फ्रीडम अचीव केलेलं आहे आणि फायनान्शियल इनसिक्युरिटी आपल्या आयुष्यातून कायमची दूर केलेली आहे. किती जणांना कॉन्फिडन्स आहे की आपण या पोझिशनपर्यंत आयुष्यात पोचू शकतो? आणि हा कॉन्फिडन्स मिळण्याच्या मागे काही स्पेसिफिक प्लॅन आहे का की तुम्हाला कधी आणि कसं या फायनान्शियल पोझिशनपर्यंत पोचता येईल? जर का तुमच्याकडे डेफिनेट प्लॅन नसेल तर तुमचा कॉन्फिडन्स हळूहळू कमी होत जाईल. आणि किती जणांना वाटतंय की ह्या फायनान्शियल पोझिशनपर्यंत पोचणं आपल्यासाठी डिफिकल्ट आहे? मित्रांनो, मेजॉरिटी लोकांना जर का वाटतंय की या फायनान्शियल पोझिशनपर्यंत पोचणं आपल्यासाठी डिफिकल्ट आहे, तर मग फायनान्शियल फ्रीडम अचीव करण्यामध्ये डिफिकल्टीज काय काय आहेत हे पहिले समजून घेऊया. सगळ्यात मोठी डिफिकल्टी म्हणजे नॉट हॅव्हिंग प्रॉपर फायनान्शियल नॉलेज. मित्रांनो, संपत्ती कशी बनवायची, संपत्ती कशी सांभाळायची आणि कशी वाढवायची याचं योग्य प्रशिक्षण कुठच्याही करिक्युलममध्ये दिले गेलेलं अजून तरी मला माहिती नाही. आणि त्यामुळे जे काही लिमिटेड फायनान्शियल नॉलेज आपल्याला आहे त्या बेसिसवर आपण फायनान्शियल डिसिजन्स घेतो आणि त्याच्यामुळे फायनान्शियल मिस्टेक्स होण्याचे चान्सेस खूप वाढून जातात. दुसरा महत्त्वाचा मिस्टेक आपण जी करतो म्हणजे टेकिंग इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स अंडर द इन्फ्लुअन्स ऑफ नॉन क्वालिफाईड पर्सन्स. आता नॉन क्वालिफाईड पर्सन्स म्हणजे कोण? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्याकडे नेसेसरी क्वालिफिकेशन किंवा सर्टिफिकेशन नाही आहे, जसं की CFP किंवा CFA. आणि सेकंड, ज्यांचा उद्देश फक्त तुम्हाला त्यांचे फायनान्शियल प्रॉडक्ट विकण्याचा असतो. असा कुठचाही माणूस म्हणजे नॉन क्वालिफाईड पर्सन याच्या इन्फ्लुअन्स खाली जर का आपण फायनान्शियल डिसिजन्स घेतले तर आपण अयोग्य प्रॉडक्टमध्ये आपले पैसे अडकवून बसतो. नॉट नोईंग अबाउट दी एक्झॅक्ट सेव्हिंग पोटेन्शियल. आपलं एक्झॅक्ट सेव्हिंग पोटेन्शियल किती आहे हे समजून घेण्याचा आपण कधी प्रयत्नच करत नाही. एक्झाम्पल, तुमचं महिन्याचं इन्कम 1 लाख रुपयाचं आहे, तुमचे मंथली एक्सपेन्स 55,000 रुपयाचे आहेत. याचा अर्थ तुमचं सेव्हिंग पोटेन्शियल 45,000 रुपयाचं आहे. पण या 45,000 रुपयाच्या सेव्हिंगच्या अगेन्स्ट तुम्ही फक्त 20,000 रुपयाचीच इन्व्हेस्टमेंट करत असाल तर याचा अर्थ की तुम्ही तुमचं सेव्हिंग पोटेन्शियल समजून त्याप्रमाणे इन्व्हेस्टमेंट केलेली नाहीये. तुम्ही फार कमी इन्व्हेस्टमेंट करताय आणि त्याच्यामुळे जी फायनान्शियल ग्रोथ आपली व्हायला पाहिजे ती होत नाही. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नॉट हॅव्हिंग इन डेप्थ नॉलेज अबाउट व्हेरियस इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स. मित्रांनो, मार्केटमध्ये हजारो इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स आहेत, पण आपल्याला लिमिटेड नॉलेज असल्यामुळे आपण त्याच इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्सवर विश्वास ठेवतो आणि मग बऱ्याच चांगल्या अपॉर्च्युनिटीज आपण मिस करतो आणि त्याच्यामुळे आपली जी फायनान्शियल प्रोग्रेस व्हायला पाहिजे ती होत नाही. चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नॉट अवेअर अबाउट ॲक्युरेट कॅल्क्युलेशन्स अबाउट फॉर अचिव्हिंग व्हेरियस गोल्स. की आपल्याला पहिले तर आपले गोल्स काय आहेत ह्याची क्लॅरिटी नसते आणि क्लॅरिटी असली तरी हे गोल्स अचीव करण्यासाठी काय केलं पाहिजे याचं एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन करता येत नाही. फॉर एक्झाम्पल, आपल्याला एखादा आपला गोल 10 वर्षांनी अचीव करायचा असेल
तर तो 10 वर्षांनी गोल अचीव्ह करण्यासाठी त्यावेळी किती फंड आपल्याला लागेल, याला कॅल्क्युलेशन्स म्हणतात. हे आपल्याला करता येत नाही. मग आपण फक्त एक रँडम पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करतो. आणि या सगळ्याचा परिणाम हा होतो, की आपण रँडम इन्व्हेस्टमेंट केल्यामुळे, की एकतर आपण अशी इन्व्हेस्टमेंट ऑप्शन चूज करतो, ज्याच्यामध्ये रिटर्न्स इन्फ्लेशनपेक्षा पण कमी मिळतात, किंवा अशी इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स चूज करतो जे फार रिस्की असतात. आणि त्यामुळे फायनान्शियल फ्रीडमपासून आपण लांब जात जातो. आणखी काही कारणं, की ज्याच्यामुळे आपण फायनान्शियल फ्रीडम नाही अचीव्ह करू शकत. फोकसिंग ऑन लाईफस्टाईल इम्प्रूव्हमेंट इन्स्टेड ऑफ वेल्थ क्रिएशन, की आपला फोकस हा लाईफस्टाईल इम्प्रूव्हमेंटकडे जास्त असतो आणि त्याच्यामुळे वेल्थ क्रिएशन आपण शक्यतो ओव्हरलुक करतो. नॉट मेकिंग इनफ प्रोव्हिजन्स फॉर इमर्जन्सी सिच्युएशन्स, की आपल्या आयुष्यात इमर्जन्सी सिच्युएशन्स येऊ शकतात, हे आपल्या कधी डोक्यातच येत नाही. आणि त्यामुळे इमर्जन्सी सिच्युएशन हँडल करण्यासाठी आत्ताच काही प्रोव्हिजन्स करून ठेवल्या पाहिजे, हा आपला अप्रोच नसतो. त्याच्यामुळे छोटी जरी इमर्जन्सी आपल्या आयुष्यात आली, तर ती खूप मोठी फायनान्शियल थ्रेट बनून जाते आणि आपण फायनान्शियली खूप मागे येऊन जातो. टेकिंग लोन्स विदाउट नोईंग अवर लोन रिपेमेंट कॅपॅसिटी. मित्रांनो, बऱ्याच वेळा आपण आपल्या क्षमतेपेक्षा पण खूप जास्त लोन घेऊन ठेवतो आणि मग ते लोन फेडण्यामध्ये आपला आयुष्यातला बराच काळ निघून जातो. नॉट टेकिंग ॲडिक्वेट इन्शुरन्स कव्हर अँड सिलेक्टिंग इनॲप्रोप्रिएट इन्शुरन्स प्रॉडक्ट, की आपल्याला एक्झॅक्ट किती इन्शुरन्सची गरज आहे हे आपल्याला माहिती नसतं. त्याच्यामुळे फार कमी इन्शुरन्स कव्हर आपण घेतो. इन्शुरन्स पॉलिसी खूप काढतो, पण बऱ्याचशा पॉलिसी ह्या आपल्याला रिक्वायर्ड नसतात किंवा इनॲप्रोप्रिएट असतात. त्याच्यामधून ना आपल्याला रिक्वायर्ड कव्हर मिळत, ना आपली प्रॉपर वेल्थ क्रिएशन होत. आणि सगळ्यात शेवटी आपली बल्क ऑफ इन्व्हेस्टमेंट आपण इनलिक्विड ऑप्शन्समध्ये करतो, जसं की रिअल इस्टेट किंवा लाईफ इन्शुरन्स पॉलिसी, आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत. पण याच्यामुळे काय असतं, की ज्यावेळी आपल्याला पैशाची आवश्यकता असते, त्यावेळी पैसे आपल्यासाठी उपलब्ध होत नाही आणि मग आपल्याला असे फायनान्शियल डिसिजन्स घ्यायला लागतात, ज्याच्यामुळे फायनान्शियली आपण मागे जातो. मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम काय होतो, तर आपण फायनान्शियल फ्रीडमपासून लांब होत जातो. आणि याचे कॉन्सिक्वेन्सेस आपल्या आयुष्यात काय होतात? लॉस ऑफ वेल्थ अँड लॉस ऑफ फायनान्शियल सिक्युरिटी. मित्रांनो, आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे ॲडिक्वेट सेव्हिंग करत नाही, चुकीच्या प्रॉडक्ट्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, आपल्याला रिटर्न्स इन्फ्लेशनपेक्षा पण कमी मिळतात, त्याच्यामुळे आपली संपत्ती बनत नाही आणि आपल्याला जी फायनान्शियल सिक्युरिटी पाहिजे असते ती कधी मिळत नाही. इन्क्रीज फायनान्शियल व्हल्नरेबिलिटी. मित्रांनो, आपण इमर्जन्सीसाठी व्यवस्थित प्लॅन करत नाही, खूप जास्त कर्ज घेतल्यामुळे किंवा आपले फायनान्शियल मॅनेजमेंट व्यवस्थित नसल्यामुळे आपण डेट ट्रॅपमध्ये अडकत जातो आणि त्यामुळे फायनान्शियली आपण व्हल्नरेबल असतो कायम. फेल्युअर टू फुलफिल रिस्पॉन्सिबिलिटीज. बेसिक रिस्पॉन्सिबिलिटीज, एज्युकेशन असेल, हेल्थकेअर असेल, आपले डे टू डे एक्सपेन्स असतील, हे फुलफिल करण्यासाठी सुद्धा आपण कायम स्ट्रगल करत राहतो. इमोशनल अँड मेंटल हेल्थ इम्पॅक्ट, हा तर खूप मोठा विषय आहे मित्रांनो. कायम फायनान्शियल स्ट्रेस खाली राहिल्यामुळे फॅमिली लाईफ आपले डिस्टर्ब राहतं, कामाच्या ठिकाणी आपली प्रोडक्टिव्हिटी कमी होऊन जाते, सेल्फ कॉन्फिडन्स कमी होऊन जातो आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा राहतो की आपली एन्झायटी वाढून जाते. काही क्लायंटला तर इवन डिप्रेशन येऊन जातं आणि मेंटल हेल्थ आपली डिटोरिएट होत जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की कॉम्प्रोमाइज्ड लॉंग टर्म गोल्स इन्क्लुडिंग रिटायरमेंट. आपले जे काही लॉंग टर्म गोल्स असतील, मग ते रिटायरमेंट असेल, आपलं एखादं स्वप्न असेल, या सगळ्या गोष्टी आपण कायम कॉम्प्रोमाइज करत राहतो. मग मित्रांनो, या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल तर मग सोल्युशन काय? एक रामबाण उपाय माझ्याकडे आहे, ज्याच्यामुळे तुम्ही तुमच्या फायनान्शियल इनसिक्युरिटीमधून बाहेर पडू शकाल, तुम्ही फायनान्शियल फ्रीडम लवकरात लवकर अचीव्ह करू शकाल. तुमची तयारी असेल तर मी तुम्हाला सोल्युशन सांगतो. आता सगळेच जर हो सांगतायत, तर मग याचं सोल्युशन आहे